या ठिकाणी जमलेल्या सर्व पालक आणि विद्यार्थी यांचे क्लासतर्फे हार्दिक स्वागत. आपण फार ह्या कार्यक्रमामध्ये औपचारिकता आणणार नाही. आपला घरगुती कार्यक्रम जसा असतो तसंच आपण विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करणार आहे. त्याच्यामध्ये फार भाषण वगैरे हा प्रकार आपल्याला काही करायचा नाही. जे विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये 90 आणि त्यापेक्षा जास्त असे पर्सेंटाईल मिळवले आहेत आपल्या सब्जेक्टमध्ये. आता आपला मॅथचा क्लास आहे, इंडिव्हिज्युअल एकाच विषयाचा क्लास आहे, त्यामुळे आपण रिझल्ट काउंट करताना फक्त मॅथचे मार्क बघतो आणि त्याच्यात सध्याचं जे क्रायटेरिया आहे 90 आणि त्यापेक्षा जास्त मार्क. आता कदाचित असं असेल की काही मुलांना मॅथमध्ये चांगले मार्क आहेत पण टोटल कमी आहेत, ॲडमिशन घेताना त्यांना त्या मार्काचा उपयोग होईल. आता आपण एकच विषय शिकवला आहे त्यामुळे आपण त्या विषयाबद्दलच बोलतो. 90 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ज्यांना मार्क मिळाले त्यांचं आपण दरवर्षी इंजिनिअरिंगसाठी लागणारे जे कॅल्क्युलेटर आहे ते किंवा बुक्स इंजिनिअरिंगचे असे देतो आणि त्यांचा सत्कार करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. असा एक छोटासा गेट टुगेदर टाईप कार्यक्रम दरवर्षी आपण करतो. काही कारणामुळे गेल्या वर्षी ते करणं झालं नाही. जे विद्यार्थी इंडिव्हिज्युअली भेटले त्यांचा आपण सत्कार केला, पण प्रकट कार्यक्रम जो आहे मागच्या वर्षी आपण काही करू शकलो नाही. पण यावर्षी मात्र आपण ते ठरवून तशी वेळ निवडली, म्हणजे कारण वेळ मिळाला आहे तसा. गेल्या वर्षी काय झालं होतं, रिझल्ट लागले की लगेच प्रोसेस चालू झाली, मुलं मग ते फॉर्म भरणे ॲडमिशन त्या प्रोसेसमध्ये गेले, मग वेळ थोडा मिळाला नाही. यावर्षी थोडंसं ते नीटची एक्झाम पोस्टपोन म्हणजे री एक्झाम त्याच्यात पण सगळं प्रोसेस लांबली आहे, त्यामुळं आपल्याला वेळ भेटला तर आपल्याला ते कार्यक्रम करता आला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या, त्यांच्या पालकांचं अभिनंदन करावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. अर्थात जे मुलं आपल्याकडे जे काही संख्या असते, आता मागच्या वर्षी आपल्याकडे 140 विद्यार्थी होते, त्याच्यातले जवळपास 18 विद्यार्थी 90च्या वरती मार्क घेतल्यात. ती संख्या जर आपण काउंट केला तर त्याचा जर आपण रेशो काढला 140 आणि हे 18 तर ते अगदी 10-12% पुढे जाते. इन जनरल आपल्याकडं लातूरमध्ये कुठल्याही क्लासचा रिझल्टचा रेशो 5% जास्त नाही, 5% जास्त नाही. म्हणजे एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये 5,000 मुलं असतात, त्यातले टॉपर 50-60च असतात. ते जर काढलं आपण तर ते 2-3% येते. आता आपल्याला कोणाशी तुलना नाही करायची, पण एक त्याशिवाय कळणार नाही, कम्पेअर केल्याशिवाय समजणार नाही आपल्याला. काही म्हणजे त्यांना दोष पण नाही द्यायचा, परंतु आपलं जे ह्याचं कारण काय, तर इंडिव्हिज्युअल क्लास असला की सगळी सिस्टीम जी असते ती एकापोटीच कॉन्सन्ट्रेट झालेली असते. एकच टीचर असतो, तोच पेपर काढतो, तोच तपासतो, तोच शिकवतो, मुलांचे डाऊट पण तोच क्लिअर करतो, गोंधळ नाही आहे. अकॅडमिक कल्चरमध्ये काय होते, वर्षभरात अनेक टीचर बदलतात, क्लास एकच असतो, शिकवणारे वेगळे असतात, त्याच्यामध्ये पुन्हा मग विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही. त्याचे 4 टीचर असतील तर त्यातले मग दोघांचं कळतं, या दोघांचं कळत नाही, असं पण प्रॉब्लेम येतो. आणि जो लातूर पॅटर्न जो म्हणतो आपण ना, तो हा इंडिव्हिज्युअल क्लासेसनेच तयार केला आहे. म्हणजे मी म्हणत नाही आम्ही बनवलं आहे, पण आमच्या अगोदरचे जे टीचर होते, जालनापूरकर सर त्यांचं नाव होतं, उपासे सर, त्या लोकांनी एकट्याने आपापले सब्जेक्ट शिकवून लातूरचं नाव केलं आहे. कॉलेजचं योगदान आहे, कॉलेज काय आपण नाकारत नाही, कॉलेजला सपोर्ट करणारी आपली सिस्टीम होती. पण आता काय झालं की हायजॅक करणारी सिस्टीम झाली. म्हणजे कॉलेज नावापुरतं ठेवायचं आणि मग फक्त क्लासेसमध्ये शिकायचं. मग क्लासेसमध्ये काय असते, परिपूर्ण शिक्षण नाही होत. कॉलेजला कसं आहे, कॉलेज अजूनही तेवढे कमर्शियल नाही झाले जेवढे क्लासेस इतके. क्लासेस फक्त त्या मुलाला कॉम्पिटेटिव्हची तयारी करून घेतात, परंतु त्याला ओव्हरऑल त्याची जी डेव्हलपमेंट आहे किंवा त्याचं जे सब्जेक्टिव्हचा अप्रोच आहे तो खूप कमी पडतो. आता आमच्यासारखा एखादा क्लास करतो, परंतु ते फक्त त्या मुलाचं रँक कशी येईल सी ई टी किंवा जेईमध्ये तेवढाच प्रयत्न केला जातो अकॅडमिक कल्चरमध्ये. आमच्यासारखे इंडिव्हिज्युअल क्लास हे कॉलेजला एक प्रकारे सपोर्टच करतात. कॉलेजमध्ये ज्या कमतरता आहेत त्या भरून काढायचं काम आम्ही करतो. समजा एखादा टीचर वीक असेल तर मग क्लास लावला मुलांनी की ते ॲडजस्ट होऊन जातं, त्याचे मार्क वाढतात. ही सिस्टीम पूर्वी चांगली होती. म्हणजे हे आता हे 2016 पासून ह्याच्यामध्ये बदल झाले आणि मग त्याचे परिणाम तुम्ही बघायला जाता. पालकांना सगळं माहीत आहे, फार सांगायची गरज नाही, कोणाचं नाव मी घेणार नाही, परंतु आज जी प्रचंड स्पर्धा आहे, पेपर फुटी
किंवा त्याच्यामध्ये क्लासेसचं नाव येणं, एक प्रकारे हे पूर्ण लातूर पॅटर्नची बदनामी आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, जे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहेत, चांगले काम करणारे ते पण बदनाम होतात. ज्यांचं अर्थार्थी काही संबंध नसतो, ज्याचं काही या सगळ्या कुठल्या गोष्टीची काही संबंध घेणं देणं नसतं. मग हे लोक पण आज बघत असाल तुम्ही, लातूरमध्ये येणारा जो ओढा आहे समजा ह्या सगळ्या बदनामीमुळं प्रचंड प्रमाणात 11th मध्ये पर्टिक्युलरली कमी होताना दिसत आहे. का तर मग ते बरं लातूरची सगळी इकॉनॉमी जी आहे ती सगळी शिक्षणावरच आहे. कोचिंग क्लासेस, कॉलेज ह्याच्यावरतीच आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातून लोक येतात शिकायला इथल्या, त्याच्यामुळे मग इथले घर भाड्यानं जाणे असेल, हॉस्टेल असेल, मेसपासून सगळे छोटे मोठे उद्योग लातूरचे जे आहेत. लातूरमध्ये फार असं बाकीचं शेती आणि शिक्षण सोडलं तर दुसरं काही उद्योग नाही. मग हे इथला पॅटर्न टिकवणे लातूरचा ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जे आता जे पालक प्रामाणिकपणे या सगळ्या सिस्टीमला सपोर्ट करतात, त्या सगळ्यांची जबाबदारी आहे की इथला पॅटर्न टिकला पाहिजे. ह्याच्यातले जे गैरप्रकार आहेत ते सगळे कमी झाले पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की आमच्यासारख्या लोकांना क्लास चालवणं अवघड होते, कारण ह्यांची सिस्टीम इतकी जबरदस्त आहे अकॅडमीची. मुलगा 10वीत गेल्यानंतर पासून ह्यांच्याकडे त्यांचा सगळा डाटा अवेलेबल असतो. त्यांना मेसेज करणे, फोन करणे, कॉलेज जे ते मुलं ज्या शाळेमध्ये शिकतात तिथून ह्यांची सेटिंग असते, तिथल्या प्राचार्यासोबत. तिथून त्यांचं सगळं म्हणजे इतकं मार्केटिंग इतकं जोरात आहे. आमच्यासारखे लोक ते नाही करू शकत. इतकं मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांचं जे काही इन्कम आहे त्यातले 30-40% पैसे ते मार्केटिंगवरच घालतात. इतकं मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे 5,000 मधले 40 जरी मुलं आले तर ती 40 मुलं तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या कोपऱ्यात दिसतील. सगळ्या बस स्टँडवर इकडं तिकडं ते पालकांच्या डोक्यावर इतकं बसत आहे की त्यांना काही करून मला तिथंच जायचं म्हणतं. म्हणजे अशा अवस्था. ह्याचा अर्थ ते म्हणजे चुकीचं काम करतात असं म्हणत नाही मी, पण तेवढ्या सगळ्या लोकांचं समाधान नाही नाही करू शकत ते. आज एवढ्या सगळ्या मॉबला म्हणजे मी म्हणत नाही की ते सगळं त्यांनी काहीच करत नाहीत किंवा चुकीचं करतात. तिथं फायदा होतो, पण कोणाच होतो? जे टॉपर विद्यार्थी आहेत, जे स्वतःहून अभ्यास करणारे आहेत, जे वरचे 10-20% विद्यार्थी आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून मेहनत करून घ्यावी लागते, ज्याला अभ्यास करून त्यांचे मार्क काही प्रमाणात समजा आज त्याची समजा 70-80%ची लेवल आहे, तर त्याला 90 पर्यंत देण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते तिथं नाही होत. तिथं ऑलरेडी 95-90चे मुलं जे आहेत तेच घडतात, तेच बनतात. पण सर्वसाधारण जे मुलं आहेत त्यांची डेव्हलपमेंट होत नाही. पण मग हे मुलं त्या सगळ्या कचाट्यामध्ये अडकतात आणि मग मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होतं. म्हणून पालकांनी विशेषतः आता तुम्ही सगळे जागरूक आहात, कारण की तुम्ही तुमच्या मुलांना आमच्यासारख्या लोकांकडे पाठवलं आहे, अनुभवी. मी म्हणत नाही की आमचा क्लास खूप आयडियल आहे वगैरे, परंतु आमची एक परंपरा आहे. म्हणजे मी असं बिलकुल म्हणत नाही की माझाच क्लास मी सगळं काही केलं आहे. ज्या टीचरकडे आम्ही शिकलो, ज्या सरांकडे ज्यांनी आम्हाला ज्ञान दिलं ते ग्रेट आहेत. त्यांनी शिकवलं ती सिस्टीम आम्ही फॉलो करतोय. माझं ह्याच्यामध्ये योगदान काय असेल तर मी ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतोय. जसं की आपण म्हणतो ना, म्हणजे एखादा पोस्टमन असतो. खरं जे श्रेय कोणाला जात असेल तर ज्याला ज्या टीचरनी मला शिकवलं, मग ते कॉलेजमधले असतील, कोचिंगमधले असतील, त्या शिक्षकांमुळं आज आम्ही उभं राहिलो आहोत. आणि जवळपास आपल्या क्लासेसची 29 वर्षाची परंपरा आहे. 1996ला आपण क्लास चालू केलाय. 96 पासून ते आज 2026 म्हणजे 30वा बॅच जवळपास आपण घेतोय. ह्याच्यामध्ये जवळपास 25-30 हजार मुलं आतापर्यंत शिकून गेलेत आणि खूप चांगलं करिअर पण केलंय. आणि आजही आपला जो क्लास चालतो ना, तो त्या विद्यार्थ्यावर चालतो. आपण काही जाहिरात करत नाही. ते मुलं सांगतात आपल्याकडे शिकलेले जे आहेत, तो आमच्या सरांकडे जा, ते चांगलं शिकवतील. ह्याच्यावरतीच आपला सगळं चालतंय. क्लास जो चालतो तो. त्याच्यामुळं ह्या क्लासचा एक वेगळेपण आहे आणि आपण ते टिकवून ठेवलं आहे. आपण कुठल्याही आज 2014ला मी इथं आलो म्हणजे साधारणतः 2012ला समजा मी ही बिल्डिंग बांधली. 12-13 पासून त्या भागात आहे. आज 15-16 म्हणजे 26 वर्ष म्हणजे 2026 आहे. इतक्या वर्षात आपण कुठल्याही क्लासला गालबोट लागेल असं कुठलंही काम केलेलं नाही किंवा अवसर रोडला आपण क्लास होता. अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण सुरुवात केली. परंतु पालकांचा तेवढाच विश्वास आहे. आता मी म्हणत नाही की केवळ मी क्लास घेतो म्हणूनच रिझल्ट येतो असं नाही. विद्यार्थी मेहनत करतात, कष्ट करतात. आता आमच्याकडे समजा 140 मुलं आहेत. त्यातले समजा
20-25 मुलांनी चांगले मार्क घेतले, बाकीच्या मुलांनी घेतले नाहीत किंवा थोडंफार कुठेतरी कमी पडले असतील, काही आता 80च्या 90मध्ये राहिले असतील, काही मुलं असे पण आहेत की जे 80 to 90 मध्ये आहेत. असे 50-60 मुलं सापडतील समजा आणि 20-25 असे पण आहेत. जवळपास 50-60% मुलांना फायदा होतो क्लासचा. बाकीच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण बघितलं तर ते प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण ते काम सातत्याने करतो आहोत आणि आपला पूर्ण आपल्या सिस्टमवर विश्वास आहे की मला माझ्या आज इथं समजा तसं बघायला गेलं तर 4 फ्लोअर आहेत, अंडरग्राऊंड, ग्राउंड, फर्स्ट, सेकंड. मला पण टीचर आणता आले असते, थोडीफार इन्व्हेस्टमेंट करायला लोक मिळाले असते, अकॅडमी चालू करता आले असते, पण मी त्या भानगडीत पडत नाही. दुसरे टीचर आणा, तो निघून गेला, त्यांनी नाही शिकवलं, त्याची जबाबदारी कोण घ्या? कारण आपण टीचर आहे. आता इथं जे लोक करतात त्यांचं शिक्षणाची काही संबंध नाही, ते बिंदास आहेत. त्याला काय आलं काय गेलं काय त्याला काय वाटत नाही. पण मी माझं स्वतःचं इंडिव्हिज्युअल नाव झालेलं आहे. गेल्या 5-25 वर्षात मी नाव कमवलं आहे आणि समजा माझ्याबद्दल जर काय असं काही बोललं चाललं की बाबा इथं चांगला टीचर राहत नाही, टिकत नाही, चांगलं शिकवत नाही, मला ते नको. त्यामुळे मग मी माझ्या लेवलवर मी अजूनही 4 बॅचेस घेतो. रोज 6 तास शिकवतो, 1.5 तासाचे कमी असेल. काही काही बॅचेस असे असतील तिथे 50-60 मुलं असतात, काही बॅचेस असतील तिथे 15-20 पण आहेत. पण मी त्याच्यामध्ये फरक करत नाही शिकवण्यामध्ये. आपलं काम प्रामाणिकपणे करतो कारण की मला आमच्या टीचरनी तसं सांगितलेलं आहे की आपण आपल्या मेहनतीत कुठे कमी पडायचं नाही, आपलं काम करायचं. वेळ कमी जास्त होईल, चालत राहील, परंतु आणि उलट ही संधी आहे. अशा वेळेला जेव्हा विद्यार्थी संख्या कमी असते त्यावेळेला प्रत्येकाकडे आपण लक्ष देऊ शकतो, इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतो आणि अशा परिस्थितीत रिझल्ट चांगला येतो. उलट पालकांनी आम्ही तर म्हणजे आम्ही ज्यावेळेला क्लास लावत होतो किंवा मी पालक म्हणून ज्यावेळेला एखाद्या क्लासमध्ये पाठवतो त्यावेळेला मी पहिल्यांदा हे बघतो बाबा तिथे किती मुलं आहेत क्लासमध्ये, कमी आहेत का जास्त आहेत. खूप गर्दी असली तर मी पण नाही पाठवत माझ्या मुलाला. तर तेच भूमिका पालकांची पण पाहिजे. 400-500 मुलांमध्ये समजा आपण एका आपल्या मुलाला पाठवतोय, मग ते कोण बघणार आहे? त्या 500 मधले जे टॉपर 50 आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील, बाकीच्या मुलाकडे कोण पाहणार? म्हणून पालकांनी पण थोडं दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे. केवळ ब्रँड, खूप मोठी गर्दी, खूप संख्या हे बघून त्या मुलाचा तिथं फायदा होईल का नाही हे आपण बघितलं. हां, आपला मुलगा स्वतःहून करणार असेल तर होतो. पण त्याच्याकडे जर लक्ष द्यावं लागत असेल आणि थोडंफार त्याकडे करून घ्यावं लागत असेल तर तिथं मग मोठ्या संख्येचे क्लास उपयोगाला येत नाहीत. त्याचा काही फायदा होत नाही. म्हणून क्लास लावताना या गोष्टीचा पण आपण विचार केला पाहिजे. विद्यार्थी सध्याचं जे वातावरण आहे आपण बघतो आहोत. सध्या आता सोशल मीडियाचा जमाना आहे. Facebook, Instagram, मोबाईलवरती मुलांचं जास्त विशेषतः मुलांचं खूप लक्ष आहे. अभ्यासातलं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं आहे. या सगळ्या प्रॉब्लेम्समधून सुद्धा आपण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मोटिवेट करून त्यांना व्यवस्थित मार्ग दाखवून आपण प्रयत्न करतो आणि रिझल्ट लावायचा प्रयत्न करतो. आपला दावा असा बिलकुल नाही की प्रत्येकाने टॉपर यावं. आपल्या क्लासची भूमिका काय की तो सध्या ज्या लेवलला आहे तिथून तो 20 to 30% पर्यंत पुढे गेला पाहिजे. समजा आज माझ्याकडे 40% चा मुलगा आला तर मी त्याच्याकडून अपेक्षा नाही करणार की त्याला 90% मार्क पडलं पाहिजे. पण तो 40 ते 60 झाला पाहिजे, 65 झाला पाहिजे, 70 झाला पाहिजे. त्याच्या खाली जाऊ नये किंवा मग तिथेच राहू नये. त्याच्यामध्ये काही ना काही 10, 20, 30% तेवढं तर प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. म्हणजे अगदी सायंटिफिक लेवलला जरी आपण विचार केला तरी ते शक्य आहे. आपली क्लासची भूमिका अशीच आहे. आपण म्हणजे खूप मोठे-मोठे आश्वासन नाही देत की तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला टॉपर बनवतो, असं बनवतो. नाही, माझ्या हातात नाही. माझ्याकडे फक्त 30%च भाग आहे. मी फक्त विषय चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतो, मुलांचे डाऊट क्लिअर करून देऊ शकतो, त्यांचे चांगले नोट्स, परीक्षा, सिलेबस व्यवस्थित संपवणे हे एवढंच काम माझ्याकडे आहे आणि तो रोल फक्त 30%च आहे. बाकीचे 70% काय आहे तर त्याच्यामध्ये 40% मुलं किती अभ्यास करतात ते आहे. 40% मध्ये ते येत आहे आणि उरलेल्या 30% ते परीक्षेमध्ये कसं रिप्रेझेंट करतात, एक्झाममध्ये ते कसं लिहितात, त्यावेळेस त्यांची मेंटॅलिटी काय असते ह्याच्यावरती ते रिझल्ट अवलंबून आहे. बरेच मुलं अभ्यासही करतात म्हणजे आमच्याकडे लक्ष देऊन ऐकतात, त्यांचे 30% कव्हर होतात. स्वतःहून अभ्यास करतात, त्यांचे तिथे 70% होतात, 40 आणि 30 70. मग पुढच्या 30% मध्ये कुठेतरी मागं पण होत आहे. त्यांची सायकॉलॉजी परीक्षेच्या वेळेस नेमकं घाबरणे, ऐन वेळेला लक्षात नाही येणे, असे काही सायकॉलॉजिकल प्रॉब्लेममुळे त्यांचे मार्क कमी जास्त होतात. त्यामुळे मी फार फरक मानत नाही. समजा एखादा मुलगा 95चा आहे, एखादा 97चा आहे, एखादा 99चा आहे, त्याच्यात काय असं ते लिहिण्याच्या पद्धतीमधला फरक असू शकतो. तो त्याच्या नॉलेजमध्ये फार काही फरक नसतो. त्यामुळे मी त्याला काही फार असं कमी जास्त उच्च नीच असं काही मानत नाही. 90 पासून 100 पर्यंतची जी मुलं आहेत
ते सगळे स्कॉलर्स असतात. हा जो डिफरन्स आहे तो त्यांच्या लिहिण्याच्या पद्धतीमध्ये, एक्झाममध्ये त्यांची मेंटॅलिटी कशी होती, त्यावेळेसची सायकॉलॉजी, नेमकं त्याला पेपर कसा आला. कारण की आजकाल कसं आहे, 10-10 दिवस परीक्षा चालते, वेगळ्या शिफ्टमध्ये असते. नेमकं ते कसं असतं, पेपर सोपा आला की मुलाचा कॉन्फिडन्स वाढतो. मग पटपट तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. अवघड असलं की मग ते थोडंसं आता येत असलेले क्वेश्चन कुठं कुठं मिस होतात. मग ते त्या सगळं ते लक फॅक्टरचा पण बराच भाग असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे मी फार असं फरक करत नाही त्या विद्यार्थ्यामध्ये. आणि सगळ्यात शेवटी मी पालकांना, विद्यार्थ्यांना हे सांगेन की 12वी म्हणजे काही आयुष्याचा शेवट नाही. फार तर ती सुरुवात असू शकते. खरं करिअर आता इथून पुढे चालू होत आहे. 10वी-12वी हे तर काय म्हणजे समजा कॉमन टप्पे आहेत. पण इथून पुढे जेव्हा ते मुलं ज्या उच्च शिक्षणाला जातील, तिथं त्यांचा चांगला परफॉर्मन्स असणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की शिक्षणातलं यश हे जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच त्याचं व्यावसायिक आयुष्य सुद्धा ते पण महत्त्वाचं आहे. कारण की बऱ्याच वेळेला आपण बघतो, खूप टॉपर असणारे मुलं सुद्धा नंतर ज्यावेळेला ते प्रोफेशनमध्ये जातात किंवा कुठल्या नोकरीमध्ये जातात, तिथं ते फार चांगलं काम करू शकत नाहीत. कारण की मग नुसतं परीक्षेचा अभ्यास करून मार्क घेणे ह्याच्यासोबतच त्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट पण तेवढीच महत्त्वाची असते. त्याला अपयश पचवायची सवय लागली पाहिजे. प्रत्येक वेळेला काही यशच मिळेल असं नाही. कधी-कधी खूप वेळेला असं पण होऊ शकतं, की आपण मेहनत केली, त्या मानानं यश मिळत नाही. मग त्याचं त्यावेळेला त्याची मेंटॅलिटी, त्यावेळेला तो जर निराश नाही झाला पाहिजे, नाराज नाही झाला पाहिजे. पुन्हा नवीन जोमानं तो अभ्यास केला पाहिजे. कारण की हे काय, यश ही प्रक्रिया आहे. सातत्यानं यश मिळतच जाईल आयुष्यभर असं पण काही नाही. कुठं-कुठं आपल्याला कमी जास्त पण होत आहे. तर त्यावेळेला मुलांनी तिथं पण मग तेवढंच त्याचं धैर्य असलं पाहिजे. नाहीतर आजकाल बघतो ना आपण, मुलं छोट्या-छोट्या गोष्टीसाठी चुकीची पावलं उचलतात. मग ते व्हायला नाही पाहिजे. त्याला मेंटली स्ट्रॉंग करण्यामध्ये पालकांचा पण रोल खूप मोठा असतो. पॅरेंटची पण भूमिका खूप महत्त्वाची असते, की त्याला उद्या एखादी समजा त्याच्याकडून चूक घडली किंवा काही त्याचं अपयश आलं, तर ते पालकाला मोकळेपणाने त्याला सांगता आलं पाहिजे, किंवा माझं असं झालं. म्हणजे मी कसं सांगू? तो जर घाबरत असेल, वडील मला रागवत आहेत किंवा घरचे हे करतील, तर ते व्हायला नाही पाहिजे. कारण की त्याच्यामुळे काय होतं, ते मुलं मग पुन्हा व्यवस्थित बनत नाहीत. म्हणून तेवढंच चांगलं वातावरण घरामध्येही त्याला मिळालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. मुलं जेव्हा भविष्यात, आता मोस्टली आपल्याकडे मॅथला असणारे जे मुलं आहेत, त्यांचा ओढा इंजिनिअरिंगकडे असतो. आज इंजिनिअरिंग ही ब्रँच अशी आहे की ती ग्रॅज्युएशन म्हणून बघितली जाते. पूर्वी जसं आपण जे आपल्या काळामध्ये BA, BCom, BSc झालं की मग ग्रॅज्युएट झाला मुलगा असं म्हणायचं. आता तसं तेच पोझिशन आता इंजिनिअरिंगची आहे. आज आपण बघतोय इंजिनिअरिंगमध्ये अगदी ₹10,000 कमवणारा पण मुलगा आहे आणि 2-4 कोटीचं पॅकेज घेणारा पण आहे. दोघांची डिग्री सेमच आहे. त्यांनी तिथं काय शिकलं हे खूप महत्त्वाचं आहे. तिथं गेल्यानंतर त्यानं एज्युकेशन कसं घेतलं आहे, प्रॅक्टिकल अनुभव, त्याला म्हणजे ते सगळं ते महत्त्वाचं आहे. आज आपण असं म्हणू शकत नाही की एखादी फील्ड खूप चांगली आहे किंवा वाईट आहे. ती त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. तो व्यक्ती तिथं काय करतो तिथं जाऊन, ते महत्त्वाचं आहे. मी जसं आता तुम्हाला सांगितलं की छोट्या-छोट्या पगारावर काम करणारे पण आहेत आणि कोट्यावधीचे पॅकेज मिळणारे पण आहेत. मग आता ते विद्यार्थ्यांनी ठरवायचं की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये जायचं. फील्ड कोणतीच वाईट नसते आणि कोणतीच चांगली पण नसते. आपण तिथं काय करतो हे महत्त्वाचं आहे. तर पालकांनी, विद्यार्थ्यांनी ह्या पण गोष्टीचा विचार केला पाहिजे. ॲडमिशन घेत असताना प्रॉपर कॉलेज कोणतं आहे, तिथं समजा काही गोष्टी व्यवस्थित होतात का, प्रॅक्टिकल्स वगैरे ते सगळं बघून, केवळ नाव बघून नाही, तर ते सगळ्या तिथल्या विद्यार्थ्याशी, तिथे शिकलेल्या विद्यार्थ्याशी चर्चा करून, तिथल्या स्टाफशी बोलून सगळी निवड केली पाहिजे. आणि सतत शिकत राहिलं पाहिजे. कारण की शिकण्याची प्रक्रिया ही कधीच थांबणारी नाही. ग्रॅज्युएशन झालं असेल तर पुढं कोर्सेस करणं आहे, पुढं आणखीन गेटच्या एक्झाम आहेत, त्याची तयारी आहे, किंवा पुढं MBA सारखे पुढचे कोर्सेस आहेत. नंतर काही मुलं तिकडे पण जातात मॅनेजमेंटमध्ये. हे सगळं करून आपण स्ट्रॉंग बनलं पाहिजे. आणि पालकांनी जोपर्यंत विद्यार्थ्याचं करिअर होत नाही व्यवस्थित, तोपर्यंत त्याला सपोर्ट केला पाहिजे आणि तोपर्यंत त्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. कुठं चुकला केला तर ते त्याला समजावून पण सांगितलं पाहिजे. चांगलं काही केलं तर त्याला शाबासकी पण दिली पाहिजे. सगळ्याच गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. क्लास म्हणून आपण कायमस्वरूपी विद्यार्थ्याच्या पाठीशी असतोच आहे. तो विद्यार्थी कुठेही अडचणीत आला, कुठं, त्याला मॉरल सपोर्ट जो आहे क्लासतर्फे नेहमीच असतो. अजूनही 10-20 वर्षापूर्वी शिकलेले विद्यार्थी भेटायला येतात. कुठं काही सक्सेस मिळवला, कुठं काही अचिव्हमेंट केली तर ते सांगतात. आपणही त्याचं अभिनंदन करतो. एक खूप मोठा परिवार आपला ह्या गेल्या 25-30 वर्षात झालेला आहे आणि हे सगळं तुमच्यामुळेच आहे. पालकांचा विश्वास आहे, विद्यार्थी आहे. आपण थोडंसं पारंपरिक पद्धतीने जातो.
परंतु ते कशासाठी करतो, कारण की ते पुढच्या त्यांच्या भविष्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला आपण निवड व्यावसायिक दृष्टिकोन नाही ठेवत. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह मधून त्याला मार्क पाहिजे आहेत, ऑब्जेक्टिव्ह शिकवतो आपण, त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु त्याचं कन्सेप्ट पण तेवढंच क्लिअर झालं पाहिजे, त्याची थेअरी पण चांगली तयार झाली पाहिजे, ह्याचा पण प्रयत्न करतो. मुलांना ते आजकाल आवडत नाही, कारण की त्यांना फक्त मार्क्स लागतात. परंतु आपण ते थोडं बाजूला ठेवतो कधी कधी त्यांच्या मर्जीच्या विरुद्ध जाऊन. कारण भविष्यात आपल्याला काय अडचणी येणार हे माहीत असतं, म्हणून त्याचाही आपण विचार करतो. मॅथ चांगलं तयार झालं तर पुढचे त्याचे जे 4 वर्ष आहेत इंजिनिअरिंगचे ते खराब नाही जात, ते चांगले जातात, कारण त्याला तिथं पुढं वापर करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. एकंदर पुन्हा एकदा सगळे गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक यांचं अभिनंदन. आणि जेव्हा केव्हा या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स होतील, आता प्रोसेस चालू होईलच, महिना 15 दिवसात प्रवेश निश्चित होईल. त्याला त्या मुलांचा कुठे नंबर लागला, कोणत्या कॉलेजला, कोणती ब्रँच मिळाली, हे सगळं आम्हाला नक्की कळवा. पालकांना पण सांगणं आहे की क्लासमध्ये शेवटी व्यक्ती आहे, काही त्रुटी राहू शकतात. असं नाही की सगळं काही प्रमाणात आमच्याकडूनही काही गोष्टी राहू शकतात, काही ठिकाणी दुर्लक्ष होऊ शकतं आहे. परंतु वारंवार आम्ही मुलांकडून फीडबॅक घेतो वर्षभरातनं. काही गोष्टी कमी राहिल्या तर आम्ही त्या ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतो. पण बऱ्याच वेळेला काय होतं, वेळेचा प्रश्न खूप येतो, वेळ कमी पडतो, प्रॅक्टिस खूप लागते. मॅथसारखा सब्जेक्ट आहे, बाकीच्या ठिकाणी 2-2 तास क्लास होतात, आमच्याकडे तर 1.5 तासाचंच बॅच असते. तर थोडंसं कधी कधी आम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं, काही ठिकाणी आम्ही कमी पडतो, हे आम्हालाही माहिती आहे. परंतु आम्ही त्याच्यावरही काही सोल्युशन्स काढले आहेत, काही व्हिडिओ आम्ही टाकतो, काही ऑनलाईन सपोर्ट घेऊन पण काही गोष्टी आम्ही कव्हर करायचा प्रयत्न करतो. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसा फायदा करून देता येईल यासाठी नक्की प्रयत्न करतो. आपला तर सपोर्ट आहेच, परंतु सर्व पालकांची पण जबाबदारी आहे की हे सध्याचं जे लातूरचं वातावरण आहे, जे आता गढूळ झालं आहे. लातूर ओरिजिनल लातूर पॅटर्न चांगलाच आहे. इथलं खूप अगदी 30-40 वर्षापासून इथल्या कॉलेजने खूप मेहनत केलेली आहे. इथले जे आमचे जुने टीचर होते, उपासे सर, जलांपूरकर सर होते, त्याच्यानंतर हे अशा अनेक खूप जुनी पिढी होती. त्यांनी खूप कष्ट केलेत. अक्षरशः त्यांनी कधी एक जलांपूरकर सरांचा महिना घराच्या बाहेर पडले नाहीत. घर आणि क्लास त्याच्या पलीकडे त्यांना लातूरमधलं सुद्धा काय फार माहिती नव्हतं. ते दुसरं काही बघायचं नाहीत. उपासे सरांचं तसं होतं. ते माणूस तर अक्षरशः म्हणजे त्याच्या सब्जेक्टमध्ये काय समजायचं नाही, ते समोर म्हणजे त्याच्यातच गुंगून गेलेलं असत. असे खूप लोकांनी मेहनत केलेली आहे. आम्ही तर त्याच्यानंतरची पिढी आहोत समजा, पण आमच्या अगोदरच्या लोकांनी खूप कष्ट केलं लातूर पॅटर्न तयार करण्यासाठी. शाळांचे खूप मोठे योगदान आहे. इथलं देशकेंद्र, केशवराज, दयानंद शाहू, अनेक कॉलेज आहेत, त्यांनी पण खूप प्रयत्न केले. मी क्लास घेतो म्हणजे असं म्हणणार नाही की मी पण कॉलेजचा विद्यार्थी आहे, मी पण त्याच सिस्टीममध्ये शिकलेलो आहे. मलाही त्याचा अभिमान आहे. आम्हालाही कॉलेजमध्ये खूप मॅथमध्ये चांगले टीचर मिळाले, म्हणून तर आम्ही मॅथमध्ये करिअर करू शकलो. त्यांचं पण खूप मोठं हे आहे. तर आपण सर्वजण पुन्हा एकदा सर्व पालकांचं, विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आपण खरं तर ह्याच्यामध्ये बोलण्यामध्ये फार वेळ घालायचा नाही असं ठरवलं होतं, पण आता पालक समोर आहे. क्लासला सोडण्यापुरतच त्यांची भूमिका असते. बऱ्याच पालकांची कधी प्रत्यक्ष फार भेट पण होत नाही. एखादे दुसरे भेटतात, त्यांनाही आपलं काय सिस्टीम आहे माहीत असावी, म्हणून आपण हे थोडंसं प्रपंच सगळं केलं. आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे सत्कार आपण करू. पालकांनी पण सोबत यावं. त्यानंतर सर्वांना विनंती राहील की आपण सगळ्या पालकांनी या ठिकाणी विद्यार्थी सगळ्यांनीच कोणी न जेवण करता जाऊ नये. आपण सर्वांची व्यवस्था केलेली आहे. एक प्रकारचं म्हणजे जसं गेट टुगेदर असतं आपलं फॅमिलीचा, एक जोशी क्लासेस आपला एक परिवारच आहे. तर सर्वांना ती एक विनंती आहे. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपण सांगितल्याप्रमाणे मुलं आपल्या आज्ञांचं आणि जे काही मार्गदर्शन आपण केलं की त्याचं नक्कीच पालन करतील. आपले सगळे क्लासचे टॉपर आहेत, क्लासचं नाव असंच भविष्यातही रोशन करतील. धन्यवाद. त्यापुढे आपल्या प्रमुख पाहुण्यांचा एक सत्कार राहिलेला आहे, तर मी जोशी सर आणि जोशी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करावा. कारण
त्याला बघ. हा. हम्म. धन्यवाद सर. यासोबतच आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपले आणखी एक प्रमुख पाहुणे आहेत. तर मी रुद्राक्ष मेत्रे यांचे पॅरेंट यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. त्यांचाही जोशी सर आणि जोशी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. या धन्यवाद सर. तुम्ही बसायचं नाही बसाय. आपल्या दरवर्षीच्या प्रमाणे जो विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये टॉपर असतो त्याचे पॅरेंट्स हेच आपले प्रमुख पाहुणे असतात आणि त्यांच्या हस्ते आपण विद्यार्थ्यांचा सत्कार. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आता आपण आपला जो मेन समारंभ आहे की सत्कार समारंभ, सर्वजण आतुरतेने याच समारंभाची वाट बघत आहेत. नक्कीच आता आपण सत्कार समारंभाला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण प्रणव पाटील ज्यांनी सीईटी मध्ये मॅथ्स मध्ये 90.73% मिळवले आहेत. मॅथ्स मध्ये प्रणव पाटील त्यांनी समोर यायचे त्यांच्या पालकांसहित. प्रणव पाटील. या. नरेशला घ्या. टिपळ खाली घ्या. अंकल तुम्ही टिपळ खाली घ्या. टिपळ खाली घ्या. खाली ठेवा. हो. खाली ठेवा. राहिलं थांब एक गोष्ट. खूप खूप अभिनंदन. त्यानंतर पुढील विद्यार्थी आहे नंतर अंजली कात्राळे. त्यांनी सीईटी मध्ये 91.80% मिळवले मॅथ्स मध्ये. त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं त्यांच्या पालकांनी आणि त्यांनी. हो तुम्ही या एक एक द्या. हे सर्टिफिकेट द्या. तुम्ही हे द्या. हे द्या. तू तिकडे बघा. आपले हे सगळे विद्यार्थी जोशी क्लासेसच्या रेग्युलर बॅचचे विद्यार्थी आहेत आणि आपले बरेच विद्यार्थी आता मॅक्झिमम विद्यार्थी असे आहेत की रेग्युलर बॅच करणारे, रेग्युलर डाऊट विचारणारे सगळे असेच विद्यार्थी आहेत. यानंतर पुढील विद्यार्थी आहेत श्रुती बिराजदार. त्यांनी 91.80% मिळवला आहे सीईटी मॅथ्स मध्ये. नाही आहेत का श्रुती? ओके. यानंतर पुढील विद्यार्थी आहेत भातलवंडे गौरी. त्यांनी आपल्या पालकांच्या समोर यायचे. त्यांनी 93.01% मिळवले मॅथ्स मध्ये सीईटी मध्ये. हे तुम्ही द्या. तुम्ही अभिनंदन. यानंतर पुढील विद्यार्थी आहे अब्दुल्ला शेख. 94.05% मिळवले आहेत सीईटी मध्ये मॅथ्स मध्ये. आपण या सर्व विद्यार्थ्याला की सत्कार समारंभामध्ये प्रमाणपत्र
आपलं सन्मान चिन्ह, गुलाबाचं फूल आणि कॅल्सी, जी कॅल्सी त्यांना इंजिनिअरिंग मध्ये वापरामध्ये येते, की त्यांना परत इंजिनिअरिंग साठी लागते, तर ती कॅल्सी आपण त्यांना एक भेट स्वरूपात देत आहोत. या ना तुम्ही आपलं खरं. इथे ठेवा, चालतं. अभिनंदन. यानंतर पुढील विद्यार्थी आहे ज्ञानेश्वर बोरकर, की ज्यांनी जेई मध्ये मॅथ्स मध्ये 94.07 पर्सेंटाईल, तसेच सीईटी मध्ये पण मॅथ्स मध्ये 91 पर्सेंटाईल मिळवलेले आहेत. ज्ञानेश्वरला मी आणि त्याच्या पालकांना मी आमंत्रित करतो, सत्कार स्वीकारावा. ठीक. हे या तुम्ही मध्ये मध्ये या. त्यानंतर पुढील विद्यार्थी आहे वनाळे शुभम, ज्याने सीईटी मध्ये 94.45 पर्सेंटाईल मॅथ्स मध्ये मिळवले आहे. ठीक. यानंतर पुढील विद्यार्थी आहे रुचा स्वामी, त्यांनी सीईटी मध्ये 94.50 पर्सेंटाईल मॅथ्स मध्ये मिळवले आहेत. त्यांनी मंचावर यायचंय. तिकडून पायऱ्या द्या. यानंतर पुढील विद्यार्थी आहेत चैतन्य खाडप, काँग्रेस. त्यांनी सीईटी मध्ये 94.67 पर्सेंटाईल मिळवले आहेत मॅथ्स मध्ये. आपण विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, सर्टिफिकेट, गुलाबाचं फूल आणि कॅल्सी देत आहोत. यानंतर पुढील विद्यार्थी आहेत सृष्टी पाटवतकर, यांनी मॅथ्स मध्ये 94.67 मिळवले आहेत सीईटी मध्ये. यानंतर पुढील विद्यार्थी आहेत गौरी होळकर, त्यांनी जेई मध्ये 95.29 पर्सेंटाईल मिळवले आहेत मॅथ्स मध्ये. हे तुमच्याकडे या ना. हे वाटलंच. ठीक आहे. त्यानंतर पुढील विद्यार्थी आहे पार्थ देशपांडे, त्यांनी सीईटी मध्ये 95.52 पर्सेंटाईल मिळवले आहेत मॅथ्स मध्ये. ठीक. हात लावा. यानंतर पुढील विद्यार्थी आहे योगेश्वरी बाकले, त्यांनी सीईटी मध्ये मॅथ्स मध्ये 95.81 पर्सेंटाईल मिळवले आहे. या. चला. हे तुम्ही
इकडे बघा. अभिनंदन. यानंतर पुढील विद्यार्थी आहेत साची किनगे. नाही, त्यांनी बोला ना. सीईटी मध्ये मॅथ्स मध्ये 96.60 पर्सेंटाईल मिळवले आहेत. या इकडे. सर्व विद्यार्थ्यांना फीडबॅक फॉर्म मिळाला असेल किंवा ज्यांना मिळाला नाहीये त्यांनी Set करू. आपला एक मोलाचा फीडबॅक जो आपला जोशी क्लासेसचा आहे की त्यांनी भरून द्यायचा आहे. काही विद्यार्थ्यांचं जर राहिला तुम्ही असेल आले तर का? त्यांनी जाताना फीडबॅक फॉर्म आपला भरून द्यावा. आपलं सजेशन, मार्गदर्शन या मोटिवेशन की येणाऱ्या बॅच साठी नक्कीच महत्वाचं ठरेल. यानंतर पुढचे विद्यार्थी आहेत नारायणी कुलकर्णी. 98.41 मॅथ्स मध्ये सीईटी मध्ये. ठीक आहे. या. ठीक आहे. ठीक आहे. हे तुम्ही द्या. ठीक आहे. ठीक. हो. यानंतर अभिनंदन. पुढील विद्यार्थी आहेत आदिती चालक. 98.51 मॅथ्स मध्ये सीईटी मध्ये त्यांचा स्कोर आहे. या इकडे. त्यानंतर पुढील विद्यार्थी आहेत अभिनंदन. साईराज स्वामी. यांनी मॅथ्स मध्ये सीईटी मध्ये 98.84 पर्सेंटाईल मिळवले आहेत आणि क्लासमधून दुसरा आहे हा विद्यार्थी. जुळे आहेत. बहीण भाऊ. ठीक. ठीक. यानंतर पुढील विद्यार्थी आहे रुद्राक्ष मेत्रे. जो विद्यार्थी क्लासमधून प्रथम आहे 99.37 पर्सेंटाईल मिळवून मॅथ्स मध्ये. ठीक आहे. तुम्ही द्या सर्टिफिकेट. या ना. याला फर्स्ट प्राइज मिळालेला आहे. याला declare केलं तर मग first prize 11,000 या मध्ये या. चल. हो. हे द्या. यामध्ये जर काही टॉपर विद्यार्थी असतील आणि काही जणांचं नाव घ्यायचं राहिलं असेल, जर काही सत्कार राहिला असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जर कोणाचं नाव वगैरे राहिलं असेल किंवा कोण राहिलं का? बस. हो. घ्या. पॅरेंट आणले कोण आहे? श्रुती बिरादरचे कोणी आहेत का विचार. श्रुती बिरादर. ठीक आहे. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. यानंतर मी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष की सरांना विनंती करतो की गणेश कुलकर्णी सर, रिजनल हेड ICICI बँक, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन एक मुलांना करायचं. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.
आणि इथे मला सरांनी जी आमच्या बँकिंगमध्ये चान्सेस बनायला हरकत नाही दिला याचा त्याबद्दल सरांचे आभार. पण मी मागच्या 20-25 वर्षापासून सरांना पण बघतो मी. पण सर ज्या प्रकारे लातूरमध्ये मेहनत घेतात विद्यार्थ्यांवर, तशी मेहनत कोणी घेऊ शकत नाही. आणि मी बघतो की सकाळी 5:30 पासून मी कधी सरांना फोन करतो, सर कुठे आहेत? तर सर सकाळी 10 पर्यंत बॅचमध्ये आणि आम्ही नंतर बँकेमध्ये आणि परत संध्याकाळी सरांना, सर कुठे आहेत? सर बॅचमध्ये. मग आमची भेट तशी सरांची वैरनवाने होतच नाही, 1-2 महिन्यात रोज होतो. पण सरांचं तसं बघितलं तर खरंच कौतुक आहे. कारण सर ज्या प्रकारे लातूरमध्ये मेहनत घेतात विद्यार्थ्यांवर आणि ज्या प्रकारे विद्यार्थी नंतर सरांना भेटल्यावर सरांचं जे लेख वगैरे टाकतात ते मी कधी वाचत असतो. मॅडम पण टाकतात, सर पण टाकतात. पण ते खरंच कौतुकास्पद असतं. आणि जसं सरांनी आता थोड्या वेळापूर्वी भाषणात सांगितलं की इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा अजून बऱ्याच सगळ्या फील्ड आहेत. आम्ही तर इंजिनिअरिंग फील्डमधले नाही आहेत, आम्ही कॉमर्स फील्डमधले आहेत. पण ज्या फील्ड आहेत त्या फील्डमध्ये तुम्ही फक्त एक चांगला व्यक्ती म्हणून तुम्ही ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे. एक माझं एक वैयक्तिक मत आहे. आणि त्याच्यानंतर जे करिअर तुम्हाला करायचं आहे ते करिअर प्रत्येकाला वेगवेगळं, प्रत्येकाला वाट आहे. आता आम्ही बघतो बँकिंग फील्डमध्ये मी सरांनाही तेच चर्चा करत असतो की बरेच इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, BDS आहेत, बरेच लोक आमच्या बँकिंगमध्ये अधिकारी म्हणून कामाला येतात आणि जॉब आणि आमच्यापेक्षा कॉमर्सपेक्षा यशस्वीरित्या ते सक्सेस होतात त्याच्यामध्ये फील्डमध्ये. आणि बरेच मी बघतोय की आमचे जेवढे मोठे BKC मध्ये वगैरे बरेच जेवढे आहेत ते IIT मध्ये इंजिनिअरिंग झालेले आहेत. आता आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत ते IIT मध्ये इंजिनिअरिंग झालेले आहेत. पण त्यांचं असं काही नाही की त्यांनी करिअर वेगळीकडे केलं, त्यांनी बँकिंगमध्ये करिअर केलेलं आहे. आणि एवढंच मला म्हणायचं आहे की लातूरमध्ये जी शैक्षणिक परंपरा आहे ती कुठल्या एका व्यक्तीवर अवलंबून नसते. हे मागच्या 6-7 महिन्यापासून गोंधळ चालू आहे लातूरचा. आम्ही फार काही त्यात इन्व्हॉल्व नसतो कुठल्या गोष्टीमध्ये. पण जी काही परंपरा म्हणजे मलित करायचा प्रयत्न झालेला आहे तो प्रयत्न लातूरकरांनी कम्प्लिटली आणून पाडलेला आहे. आणि जे सरांमुळं जे आज लातूरमध्ये विद्यार्थ्यांचं यश टिकून आहे आणि जे ऍक्च्युअल खरंच विद्यार्थी गुणवंत होतात आणि ज्यांचा सत्कार होतो ते खरंच नाव घेण्यासारखं आहे. पण मला जास्त काही बोलायचं नाही आहे स्टेजवर. पण मी परत एकदा गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि सरांना शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी आणि विद्यार्थ्यांना पण शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी क्लासेसच्या संचालिका जोशी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. सर्वप्रथम सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन. आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आला आणि आमचा छोटेखानी सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच गणेश कुलकर्णी सर इथे आले आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते. तसेच सर्व पालक आणि विद्यार्थी यांना मी असं सांगते की आपल्याकडे भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी भोजन घेतल्याशिवाय जाऊ नये. धन्यवाद.